क्रांतीजी, आता तुमचा युजर बेस किती वाढलेला आहे आणि किती रेव्हेन्यू आहे आणि तुमच्या काही प्रोजेक्शन्स बद्दल सांगा की हा व्यवसाय तुम्हाला किती मोठा करायचा आहे. सध्या आमच्याकडे 7,000 सबस्क्रायबर आहेत आणि आमचा ARR जवळजवळ 2.5 करोड रुपये आहे या वर्षाचा. म्हणजे महिन्याचा रेव्हेन्यू 20 लाख सुरू आहे. हो, परफेक्ट. जी काही आमची ग्रोथ आहे ना, कमालीची आहे. बरोबर 1 वर्षापूर्वी आमचा रेव्हेन्यू 2 लाख प्रति महिना होता आणि आता 20 लाख प्रति महिना आहे. पण तोही यामुळे बदलला कारण बरोबर 1 वर्षापूर्वी आम्ही आमचं ऍप लॉन्च केलं आणि मला यामध्ये येत्या 5-6 वर्षात 1000 करोडचा व्यवसाय दिसतोय. एकदा पब्लिक डिमांड पण पाहून घेऊया. हो. क्रांतीजीची ही आयडिया तुम्हाला किती आवडली हे आम्हाला सांगा. तुमची वेळ सुरू होते आता. तर तुम्हाला काय वाटतं, जी पुस्तकं तुमच्याकडे येतात ती कशी आहेत? चांगली आहे. बघूया मार्केट काय म्हणतंय. ओ माय गॉड, माझं काळीच धडधडतंय. व्हेरी नाईस. 89%. तर टायटन्स, सांगा या शेअर्ड लर्निंग मॉडेल आणि सस्टेनेबल मॉडेलसाठी तुम्ही यांच्याबरोबर हात मिळवाल? माझ्याकडून मी तुम्हाला इन्व्हाइट करते की तुम्ही शी द पीपल मॉम या कम्युनिटीमध्ये याला घेऊन या, जो आपला संपूर्ण समुदाय आहे. त्यात ज्या आत्ता आई आहेत, भविष्यात होणाऱ्या किंवा उशिरा होणाऱ्या आई आहेत, तिथे मी तुमचं स्वागत करते. पण मला हे पाहायला आवडेल की तुम्ही मेंबर्स वाढवण्यासाठी कोणती नवीन स्ट्रॅटेजी वापरणार आहात. ही डील एक कन्व्हर्टेबल नोट आहे जे भविष्यातील गोष्टींवर आधारित आहे. त्यामुळे मुळात मला ही आयडिया आवडली आणि मी कस्टमर आहे. या क्षणी मी इन्व्हेस्ट करू शकतो. माझ्या हिशोबानुसार तुमचं जे 40% रिन्युअल आहे ते कमी आहे. मी तुम्हाला काहीच पर्याय देऊ शकत नाही. मी डील करणार नाही. जर तुम्ही सगळ्या टायटन्स बरोबर बिझनेस मेंटरशिप केली, कारण तुमची आयडिया जी आहे ती खूप वेगळी आणि सर्वांना मान्य आहे, तर मी सगळ्या टायटन्सना विनंती करेन की आपण सगळ्यांनी मिळून यांना काहीतरी ऑफर देऊ. कारण ह्या समाजासाठी चांगलं काम करतायत, पुस्तकांसाठी चांगलं काम करतायत. तर आपण सर्व मिळून ह्यांना काय प्रपोज करू शकतो का की त्याने यांचं मनोबल कायम वाढत राहील या बिझनेससाठी. खरं तर मला यांना निराश करून इथून परत पाठवायचं नाहीये. या क्षणी आम्हाला बिझनेस मॉडेलमध्ये काही कमतरता दिसत आहेत ज्या नक्कीच संपवता येतील. तर आम्ही तुम्हाला हा माइलस्टोन देऊ पाहतोय की तुम्ही 50 लाख रेव्हेन्यू जिथपर्यंत तुम्ही आता पोहोचू शकता. पण महत्वाचं हे आहे की तुम्ही गिऱ्हाईकाला 1000 रुपयांमध्ये 1100 रुपयांमध्ये आणू शकलात तर सध्याच्या रिपीट रेटमध्ये तर कदाचित पहिलं ट्रान्झॅक्शन जे 1299चं ट्रान्झॅक्शन आहे, ज्यामध्ये 65% मार्जिन बनवून जवळजवळ ब्रेक इव्हन होऊन दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे कमवता आले तर हा बिझनेस अजून आम्हाला योग्य वाटेल. तर असं आहे की आमचं ध्येय आणि विनंती आहे की आमची कम्युनिटी, जसं की लिबर्टीची कम्युनिटी आहे, शी द पीपलची कम्युनिटी आहे, त्याचा फायदा घेऊन आम्ही तुम्हाला मदत करू. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत पोहोचता येईल आणि पुढच्या सीझनमध्ये, पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा तुम्ही तयार असाल आणि आम्ही तुमचा एक भाग होऊ. आणि हे टार्गेट देण्यामागे कारण हेच की तुम्हाला प्रोत्साहित करता येईल आणि इथे पोहोचल्यावर आपण अजून पुढे जाऊ. तर आमच्या टायटन्सनी तुम्हाला आयडियाबाज मध्ये पुन्हा येण्याचं आमंत्रण दिलंय एका टार्गेटसह. आणि आमची इच्छा आहे की तुम्ही फार लवकर यावं आणि खूप मोठी डील घेऊन जावं. हो, नक्कीच. थँक्यू. 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 थँक्यू गाईज. नंतर एक पोरगी आली एकदम धीट आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.